भिजू दे, काही हरकत नाही. राहू दे राहू दे, काही हरकत नाही. सेव करी से. जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर. बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारण्यात येतो की महिलांना नाथाची सेवा करण्याचा, अर्थातच नवनाथांची सेवा करण्याचा अधिकार आहे की नाही, महिलांच्या अंगामध्ये नवनाथांचा संचार होऊ शकतो का. आणि मी अनेकदा सांगितलेलं आहे की देव स्त्री आणि पुरुष असा भेदभाव करत नसतो. महिलांच्या अंगातही खंडोबा, बिरोबा, कालभैरव, महादेव किंवा नवनाथांचं वारं येऊ शकतं आणि पुरुषांच्या बरोबरीनेच महिलांना सुद्धा नवनाथांची किंवा पुरुष देवांची सेवा करण्याचा अधिकार असतो. याचंच एक उदाहरण आणि प्रचिती आज मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. माझी गुरुलेख आहे चंद्रकलाबाई दौड आणि हे तिचे मालक आहेत सर्जेराव दौड. ह्या दोघांचंही गाव फत्तेपूर आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघत आहात हे गहिनीनाथांचं मंदिर आणि दर्गा या ठिकाणी तिने बांधलेला आहे. बऱ्याच दिवसांपासून तिचा आग्रह होता की भाऊ तुम्ही दर्ग्यावरती एकदा या ठिकाणी तुमचे पाय लागू द्या, परंतु कामाच्या व्यस्ततेमुळे माझं या ठिकाणी येणं होत नसे. पण आज मी या ठिकाणी भेटीसाठी आणि दर्शनासाठी आलेलो आहे. या ठिकाणी ही गहिनीनाथांची दर्गा, ज्यालाच गैबी शहावली सुद्धा म्हटलं जातं, कारण नाथांच्या बऱ्याचशा ज्या कबरी असतात यांना तुर्बतीचं स्वरूप आलेलं आहे किंवा समाधीला कबरीचं स्वरूप आलेलं आहे. तर ही आहे चैतन्य गहिनीनाथ महाराजांची मूर्ती आणि मूर्तीच्याच समोर आहे या ठिकाणी हा गहिनीनाथांचा तिने तयार केलेली मजार. या ठिकाणी भरपूर भाविक भक्त येऊन स्वतःच्या अडीअडचणी सोडवतात. तिच्या हाताला गुणमान छान आहे. बऱ्याच भक्तांची इथे गर्दीसुद्धा असते. आता बाजूला एक देवीचं मंदिरसुद्धा आहे ज्यामध्ये तिने माहूरगडच्या रेणुका मातेची स्थापना केली आहे आणि महादेवाचं मंदिरसुद्धा बांधलेलं आहे. आणि हे सर्व तिनं स्वतःच्या स्वकष्टाच्या पैशातून बांधलेलं आहे. इथं येणाऱ्या कुठल्याही भाविक भक्ताकडून ती पैशाची मागणी करत नाही. 10-20 रुपये कोणी दर्ग्यावरती ठेवले त्यातच ती देवाची दिवा अगरबत्ती करते, बाकी कुठलेही पैसेसुद्धा ती घेत नाही. आता आपण देवीचं मंदिर आणि महादेवाचं मंदिर बघूया. आता आपण आलेलो आहोत शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये. तर एक मोठं शिवलिंग या ठिकाणी स्थापन केलेलं आहे त्यांनी. शू 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 आणि पाठीमागे नवनाथ भक्तिसार आणि नाथांची मूर्तीची स्थापना सुद्धा करण्यात आलेली आहे.
तर पूर्वी बघितलेलं होतं गहिनीनाथांचं स्थान, हे आहे शंभू महादेवाचं स्थान. आता माहूरगडच्या रेणुका मातेची सुद्धा स्थापना केलेली आहे, तर आपण ती बघूया. ही आहे श्री रेणुका मातेच्या मंदिराची स्थापना. आणि तुम्हाला विशेष गंमत सांगायची म्हणजे ही जी मूर्ती तुम्ही बघत आहात, जी एवढी प्रसन्न आणि लखलख दिसते, ही संपूर्णपणे गारगोटीच्या एका अखंड शिळेपासून बनलेली आहे. म्हणजे कुठल्याही कारागिराने वगैरे तिला बनवलेलं नाही, तर अखंड गारगोटीची शिळा, त्या शिळेलाच त्या ठिकाणी तराशून किंवा त्याला त्या ठिकाणी छिन्नी हातोड्याने थोडंसं काम करून ह्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनुसार एकूण 3 स्थापना या ठिकाणी आपल्याला ह्या दिसतात, ज्यामध्ये श्री रेणुका माता, श्री गहिनीनाथ आणि शंभू महादेव असं हे स्थान आहे. तर या ठिकाणी आता मी सदिच्छा भेट दिली आहे. थोडंसं जागरण गोंधळाचा किंवा नवनाथांच्या गाण्याचा कार्यक्रम करून या ठिकाणून मी आता पुढच्या भेटीसाठी निघत आहे. वंदन गुरु तुमच्या हो पाया, चलो मच्छिंदर गोरखाया. वंदन गुरु तुमच्या हो पाया, चलो मच्छिंदर गोरखाया. गुरु तुमच्या हो वाचून सुन वाटत जीवा, गुरु तुमच्या हो वाचून सुन वाटत जीवन. गुरु तुमच्या हो वाचून सुन वाटत जीवा, गुरु तुमच्या हो वाचून सुन वाटत जीवन. सुन वाटत जीवन गुरु येते हो आठवण, सुन वाटत जीवन गुरु येते हो आठवण. सुन वाटत जीवन गुरु येते हो आठवण, सुन वाटत जीवन गुरु येते हो आठवण. माझे डोळे थकले तुम्हाला पाया, माझे मित्र थकले तुम्हाला पाया, चलो मच्छिंदर गोरखाया. वंदन गुरु तुमच्या हो पाया, चलो मच्छिंदर गोरखाया. वंदन गुरु तुमच्या हो पाया, चलो मच्छिंदर गोरखाया. माझे गुरु गेले हो कुठं गोरक्ष निघाला शोधाया, माझे गुरु गेले हो कुठं गोरक्ष निघाला शोधाया. गोरक्ष निघाला शोधायाला त्या बंगाल देशा, गोरक्ष निघाला शोधायाला त्या बंगाल देशाला. गुरु तुमच्या वाचून सुकली ही काया, माझी तुमच्या वाचून सुकली हो काया, चलो मच्छिंदर गोरखाया. वंदन गुरु तुमच्या हो पाया, चलो मच्छिंदर गोरखाया. वंदन गुरु तुमच्या हो पाया, चलो मच्छिंदर गोरखाया. बाबा गोरखनाथ गेले त्याची हो राजा, बाबा गोरखनाथ गेले त्याची हो राजा. आपल्या गुरुला पाहून आनंद वाटतो जीवा, गुरुला पाहून आनंद वाटतो जीवा. आपल्या मृदुंगामधून बोल काढाया, आपल्या मृदुंगामधून बोल काढाया, लागल्या मृदुंगामधून बोल काढाया. नाथांनी कोणते बोल काढले महाराज सांगायला पाहिजे. चलो मच्छिंदर गोरखाया. वंदन गुरु तुमच्या हो पाया, चलो मच्छिंदर गोरखाया. वंदन गुरु तुमच्या हो पाया, चलो मच्छिंदर गोरखाया. भगवत रुद्र माता मेरी है पहचान, भगवत रुद्र माता मेरी है पहचान. जिसका गुरु बलवान उसका चेला पहलवान, जिसका गुरु बलवान उसका चेला पहलवान. भगवत रुद्र माला मेरी है पहचान, भगवत रुद्र माला मेरी है पहचान. जिसका गुरु बलवान उसका चेला पहलवान, जिसका गुरु बलवान उसका चेला पहलवान. जिसका गुरु बलवान उसका चेला पहलवान, जिसका गुरु बलवान उसका चेला पहलवान. ओ ज्ञान का भंडारा मुझको दिया है,
मुझको दिया है, जीवन मेरा सफल किया है, जीवन मेरा सफल किया है, जीवन मेरा सफल किया है। ओ बाबा जिसका गुरु मेरी जिसका गुरु बलवान उसका तेल पहलवान, जिसका गुरु बलवान उसका तेल पहलवान, जिसका गुरु बलवान उसका तेल पहलवान, जिसका गुरु बलवान उसका तेल पहलवान। आज कुछ करे बाबा तुझ्या येण्यानं जीवनात सोन झालं ग, तुझ्या येण्यानं जीवनात सोन झालं ग, तुझ्या येण्यानं जीवनात सोन झालं ग। आग लागली चाहूल ग, म्हटलं पाऊल ग, आग लागली चाहूल ग, आई म्हटलं पाऊल ग, आई तू येन केलं ग, बाबा आई तू येन केलं ग, तुझ्या येण्यानं तुझ्या येण्यानं जीवनात सोन झालं ग, तुझ्या येण्यानं जीवनात सोन झालं ग। अगदी भऱ्यात मूर्ती तुझी तुझी वकार, बरकत झाली माझ्या सुखामध्ये वाढ, हो बरकत झाली माझ्या सुखामध्ये वाढ, बरकत झाली माझ्या सुखामध्ये वाढ। अगदी भऱ्यात मूर्ती तुझी तुझी वकार, बरकत झाली माझ्या सुखामध्ये वाढ, बरकत झाली आई सुखामध्ये वाढ, बरकत झाली माया सुखामध्ये वाढ। छाया शिरी धरली ग, नाही वरवरली ग, छाया शिरी धरली ग, नाही वरवरली ग, हरली तू अनमोल ग, आंबा हरली तू अनमोल ग, तुझ्या येण्यानं लागली चाहूल ग, म्हटलं पाऊल, हो लागली चाहूल ग, म्हटलं पाऊल, आई तू येन केलं ग, आई तू येन केलं ग, तुझ्या येण्यानं जीवनात सोन झालं ग, तुझ्या येण्यानं जीवनात सोन झालं ग, तुझ्या येण्यानं जीवनात सोन झालं ग। रामबाबाईला यायचं असत कुठलाही नवस करायचं काम नाही, आणि गुरुची जर कृपा व्हायची असत फक्त निवड भक्ती पाहिजे महाराज, हो आणि गुरुवरती अखंड श्रद्धा पाहिजे म्हणून सांगायचं। अखंड उठा नवस माझा नवती सकाळी, भोळ्या भक्ता घरी येते अंबाबाई, भोळ्या भक्ता घरी येते अंबाबाई, भोळ्या भक्ता घरी येते अंबाबाई। अखंड उठा नवस माझा नवती सकाळी, भोळ्या भक्ता घरी येते अंबाबाई, भोळ्या भक्ता घरी येते अंबाबाई, भोळ्या भक्ता घरी येते अंबाबाई। मग एक आनंदान लय गुणानंदान गोविंदान तुझ राम बोल अंबाबाई, शोभाय बोल तुझ्या तुझ्या येण्यानं जीवनात सोन झालं ग, तुझ्या येण्यानं जीवनात सोन झालं ग, तुझ्या
तुझ्या येण्यानं जीवनात सोनं झालं ग. नित्य नेमाला तुझं मुलीना बरोबर घरात आनंदवन केलं तू गमा. हो घरात आनंदवन केलं तू ग माझं. घरात आनंदवन केलं तू ग माझं. नित्य नेमाला तुझं मुलीना बरोबर घरात आनंदवन केलं तू गमा. हो घरात आनंदवन केलं तू ग माझं. घरात आनंदवन केलं तू ग माझं. हत्तीचं हे येड ऐकलं मी थोडं. ऐकलं मी थोडं. मुकुंदाच बोलगा आंबाबा मुकुंदाच बोलगा तुझ्या तुझ्या येण्यानं जीवनात सोनं झालं ग. तुझ्या येण्यानं जीवनात सोनं झालं ग. तुझ्या येण्यानं जीवनात सोनं झालं ग. तुझ्या येण्यानं अगं पाऊल ग. हा बदल पाऊल ग. आई आंबाबा तुझ्या तुझ्या येण्यानं जीवनात सोनं झालं ग. तुझ्या येण्यानं जीवनात सोनं झालं ग. भक्त तुझा बोलतो आगे आगे भक्त तुझा बोलतो. ओम नमो आदे. ओम नमो आदे. ओम नमो आदे. ओम नमो आदे. ओम नमो आदे ओम नमो आदे ओम नमो आदे ओम नमो आदे. ओम नमो आदे. ओम नमो आदे. आदे. ओम नमो आदे. ओम नमो आदे. अहो चिमट्याची कडी वाजत छंदना नाथ नामाचा हसदर काल बंदना. चिमट्याची खडी वाटाची खणखणा. नाथ नामाचा गजर काले रंजना. अहो चिमट्याची कडी वाजत छंदना नाथ नामाचा हसदर काल बंदना. ओ चिमट्याची खडी वाटाची खणखणा. नाथ नामाचा गजर काले रंजना. अहो नाथ चरणी लीन होऊन मस्तक चरणी ठेवतो. नाथ चरणी लीन होऊन मस्तक चरणी ठेवतो. मस्तक चरणी ठेवतो. आगे आगे गोरख जागे भक्त तुझा बोलतो. आगे आगे गोरख जागे भक्त तुझा बोलतो. ओम नमो आदे. ओम नमो आदे. ओम नमो आदे. ओम नमो आदे. अहो भिक्षा मागाया हिंदू दारदार माईन भिक्षा दिली वड्याचा उपहार. ओ मायन भिक्षा दिली वड्याचा उपहार. मायन भिक्षा दिली वड्याचा उपहार. म्हणून सांगायचं महाराज त्या टायमाला गोरखनाथ महाराज भिक्षा मागायला गेले. गोरखनाथांना भिक्षामध्ये वडा मिळाला. वडा मिळाला. भिक्षा घेऊन ते आपल्या गुरुकडे आले. गुरुकडे आले. गुरुंना बडे बाबा मच्छिंद्रनाथांना तो वडा खूप आवडला. आवडला. मच्छिंद्रनाथ म्हणता गोरक्षाला हा मला हा वडा पुन्हा हवा आहे. पुन्हा आहे. गोरखनाथ महाराज गुरुची आज्ञा मानून परत त्या बाईच्या वाड्याला गेले. वाड्याला गेले आणि बाईला आवाज दिला. आवाज दिला. अनाथ निरंजन
आदेश बाई बाहेर आली महाराज तिला पाहिलं हा सकाळीच येऊन गेला परत आपल्याकडे भिक्षा मागायला आला म्हणते तुला काय पाहिजे गोरखनाथ म्हणतात मला वडा पाहिजे बाई बोलू लागली तुला जर वडा हवा असेल तर तू मला काय देणार नाथांनी वचन दिलं तू हवं ते महाग मला फक्त वडा पाहिजे बाई बोलली महाराज जर तुला वडा हवा असेल मला तुझा डोळा पाहिजे क्षणाचाही विचार न करता गोरक्षनाथ महाराजांनी आपला डोळा काढून दिला म्हणून सांगायचं भिक्षा माराया हिंद तुकारादार माईन भिक्षा दिली वड्याचा उपहार मायन भिक्षा दिली वड्याचा उपहार आईच्या मागणीनं बघा डोळा बघा काढतो आईच्या मागणीनं बघा डोळा काढतो डोळा बघा काढतो आगे आगे गोरख जागे बोलतो आगे गोरख जागे भक्त तुझा बोलतो ओम नमो आदे ओम नमो आदे ओम नमो आदे आओ सुखा समाधान भरली बाबा मारे दंड बाळाची ही काय तुगा समाधान भरली बाबा डोळी मारतड बाळाची साहे बोली नाथ भक्त आकाशाच्या मनामध्ये राहतो नाथ भक्त दुर्गेशाच्या मनामध्ये राहतो आगे आगे गोरख जागे भक्त तुझा बोलतो आगे गोरख जागे भक्त तुझा बोलतो ओम नमो आदे ओम नमो आदे ओम नमो आदे ओम नमो आदे कुणाची जमले नाथ भक्तीला पवित्र नाही चालायचे तंत्र ओ खरे शिवाचे आहे पुत्र नाही चालले पवित्र नाही चालत तंत्र मंत्र नाथ भक्तीला पवित्र नाही चालायचे तंत्र मंत्र नाथ भक्तीला पवित्र नाही चालायचे तंत्र मंत्र बुटवळ ही घाबरी त्याला रे नाथ भागील्या कपनीवाला बुटवळ ही घाबरी त्याला रे नाथ भागील्या कपनीवाला आला खनिराच्या नाट्या डोळी त्याच्या काखेमध्ये आहे जोळी मस्त लावणी हात पाळी मला रुद्राक्षाच्या गळी रुद्राक्षाची गळी रुद्राक्षा आवड चिमट्याचा हा झाला रे नाथ भागील्या कपनीवाला
कोणतं दिल कोकिळा चमुकी बोली आली तिकडे बाजूला आई मुकी बोली आली यंता पुजी मारी यंता जाईनो यंता पुजी मारी यंता जाईनो यल्लो माझी आरती सुरू झाली हरमान गुदा गुदा हरमान हो सकाळी सकाळी कोगण्यानं बाग दिली रानातील कोकिळा चमुकी बोली आली आई मुकी बोली आली आई अंता पुजे मारी यंता गायनो माझ्या यल्लो माझी आरती सुरू झाली यंता पुजे मारी यंता गायनो माझ्या यल्लो माझी आरती सुरू झाली अय्यल हरमान गुदा परशमान गुदा हरमान गुदा परशमान गुदा पाणी उचलीला घांगाळी वरती गुलाब पातळी पाणी उचलीला घांगाळी वरती गुलाब पातळी सोन्याच्या पाटाखाली माय काढली रांगोळी सोन्याच्या पाटाखाली गमाय काढली रांगोळी सोन्याच्या पाटाखाली गमाय काढली रांगोळी नटी भाग्याची सुंदरी आणि रक्ताच्या मंदिरी काय ना भिलाज तिला पुन्हा केली कारागिरी जणू तेज भक्ताचा आले हो यंता पुजी मारी यंता जाईनो माझ्या यल्लो माझी आरती सुरू झाली यंता पुजी मारी यंता जाईनो यल्लो माझी आरती सुरू झाली अहो यल हरमान गुदा परशमान गुदा हरमान गुदा परशमान गुदा आली तिला म्हणतात महाकाली आली आली हो बंगालवाली 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 तिला म्हणतात महाकाली चालती हो पटा पटा आणि चालती हो पटा पटा पूज लाग मटन वटा पूज लाईग मसन वटा पूज लाईग मसन वटा चालती हो पटा पटा पूज लाया मटन वटा पूज लाग मसन वटा पूज लाग मसन वटा आली आली हो बंगालवाली तिला म्हणतात महाकाल कन्या आली हो महाकाल तिला म्हणतात महाकाली आली आली हो बंगालवाली 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 तिला म्हणतात महाकाली चालत नाही खोट नाट आणि चालत नाही खोट नाट घेती नरडीचा घोट घेती नरडीचा घोट घेती नरडीचा घोट चालत नाही खोट नाट घेती नरडीचा घोट घेती नरडीचा घोट घेती नरडीचा घोट आली आली हो बंगालवाली तिला म्हणतात महाकाली आली आली हो महाकाली तिला म्हणतात महाकाली आली आली हो बंगालवाली 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 तिला म्हणतात महाकाली आणि महाकालीची फुलू लागली आगोरी भक्ताला हरभरी मायेची फुलू लागली आगोरी भक्ताला अरे हात लावून दाखव तू माझे पीर कंगाला हात लावून दाखव रे माझे पीर कंगाला हात लावून दाखव रे माझ्या वीर कंगाला हात लावून दाखव रे माझ्या वीर कंगाला आणि महाकालीची फुलू लागली आगोरी भक्ताला आणि मरी माताची फुलू लागली आगोरी भक्ताला
आणि हात लावून दाखव रे माझ्या वीर कंगनाला, हात लावून दाखव रे माझ्या वीर कंगनाला, हात लावून दाखव रे माझ्या वीर कंगनाला, हात लावून दाखव रे माझ्या वीर कंगनाला. अमुष पौर्णिमा झाडते बहिणी झाडते अंगण, अमुष पौर्णिमा झाडते बहिणी झाडते अंगार अग झाडते अंगण पूजते पीर झाडते अंगण पूजते पीर झाडते अंगणा पुजते वीर कंगना, झाडते अंगणा पुजते वीर कंगना. मसन वाट्यातील कौत मोडून डोळा काढिला, मसन वाट्यातील कौत मोडून डोळा काढिला, मसन वाट्यातील कौट मोडून डोळा काढिला, आणि डोळा काढिला पीर डोळा काढिला डोळा काढिला वीर कंगनाला बसवला, डोळा काढिला वीर कंगनाला बसवला. डोळा काढिला डोळा काढिला डोळा काढिला वीर कंगनाला बसवला, डोळा काढिला वीर बसवला. आणि शंकीन डंकी या दोघ विग्रह रूप प्रगट केलाय मंगल देशाला, रूप प्रगट केलाय मंगल देशाला. शिव पार्वतीचा अवतार आहे धरीला घडवला, शिव पार्वतीचा अवतार आहे धरीला घडवला. विक्राळ रूप प्रकट केलंय बंगाल देशाला, विक्राळ रूप प्रकट केलंय बंगाल देशाला, विग्रह रूप प्रगट केलाय मंगल देशाला, विग्रह रूप प्रगट केलाय मंगल देशाला. आदिमायाची बोलू लागली, मरी माताची बोलू लागली ना घोरी भक्ताला, महाकाली ती बोलू लागली घोरी भक्ताला. ए हात लावून दाखव रे माझ्या वीर कंगनाला, हात लावून दाखव रे माझ्या वीर कंगनाला, हात लावून दाखव ना माझ्या वीर कंगनाला. आदि माया हो आदि माया हो, ओ आदि माया हो आदि माया. टाकलाय चंदनाचा बटन बसली लाया, 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 टाकला चंदनाचा बटन बसली लाया. जणू स्वर्गबाई बोलला, ओ जणू स्वर्गबाई बोलणारी आहे, स्वर्गबाई बोलणारी माया. अरे काय तुझ्या रुद्राक्ष माळा अरे लावले तू भस्म कपाळा होय मागे वाव उघड चित्र डोळ्याला दर्शन दे मला मागे वाव उघड चित्र डोळ्याला दर्शन दे मला मागे वाव उघड चित्र डोळ्याला दर्शन
जलक्रीडा करिता ते चित्राच्याच नावा जलक्रीडा करिता ते चित्राच्याच मनी आरतीच्या पती संगवा तिला ठेवू लागला ना तो तिला ठेवू लागला नावा तो तिला ठेवू लागला नावा भोगीला होताच भोगीला होताच गाडीला वनवा आईला मारायला चिरगिला वरच्यावरी आईला मारायला गाडीला मारायला चिरगिला वरच्यावरी माझी अल्लाह आपल्याला गेली माझ्या घरी आई अल्लाह आपल्याला गेली आई अल्लाह आई अल्लाह आपल्याला गेली माझ्या घरी शुभुला गेला बाळाला वनामध्ये लपली यल्लू मांगाच्या कुंडा लपली यल्लू मागाच्या कुंडामध्ये लपली यल्लू मागाच्या कुंडामध्ये कुंकट रंग पाहून आलं ध्याना ओळखलं आईलं ध्यान एकशन ओळखलं आईलं ध्यान एका क्षणामध्ये ओळखलं आईलं ध्यान एका माझी अल्लाह हसण्याला गेलं माझ्या घरी आई अल्लाह हसण्याला गेली माझ्या घरी आई रेणुका हसण्याला गेली माझ्या आदिशक्तीचा नाही माय माहोरी माझी रेणुका रेणुका रुसलिका माय रेणुका रेणुका रुसलिका माय माहोरी डोळी बसलिका माय माहोरी डोळी बसलिका माय माहोरी डोळी बसलिका माय माहोरी डोळी बसलिका सुद्या पाटल्या वाली गा दुकान डोळी बसलिका डोळी बसलिका माय माहोरी डोळी बसलिका माय माहोरी डोळी माझी रेणुका रेणुका रुसलिका माझी रेणुका रेणुका रुसलिका माय माहोरी डोळी बसलिका माय माहोरी डोळी बसलिका आगे तुला पुरा माझ्या तुला पुरा तुला जाईल तुळजापूरला जाईल म्हणला निरंजन आदे महाराज की
जय महाराज की जय महाराज की जय